चला तर मंडळी, रोज संध्याकाळी काय जेवायला बनवायचं हा प्रश्न सगळ्यांसमोर असतो. तर मी आज तुमच्यासाठी इन्स्टंट डिनर रेसिपी घेऊन आली आहे, जे की फक्त 10 ते 15 मिनटात तयार होईल. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा घ्यायचा, अर्धी वाटी किसलेलं खोबरं घ्यायचं, ओलं खोबरं घ्यायचं, 1/4 कप दही टाकायचं, 1 कांद्याचा तुकडा टाकायचा आणि थोडंसं पाणी टाकून हे वाटण तयार करून घ्यायचं. आता वाटण जे आहे ते तयार झालेलं आहे, ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आवडीनुसार मीठ टाकायचं, थोडासा सोडा टाकायचा जेणे की ते फ्लफी होतात आणि याला छान मिक्स करून घ्यायचं. बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आता आपण इथे चटणीची तयारी करूया. त्यासाठी एका छोट्याशा तडक्या पॅनमध्ये थोडासा कांदा टाकायचा. तर एक मोठा कांदा मी इथे चिरून घेतलेला आहे. तेल टाकायचं, 2 मिरच्या घालायच्या आणि छान 2 मिनिटभर परतून घ्यायचं. गॅस बंद करायचा. मिक्सरच्या भांड्यात हे कांदा आणि मिरची काढून घ्यायचं. पुन्हा एकदा अर्धा कप खोबरं यामध्ये घालायचं. थोडीशी लाल मिरची पावडर घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. दही असल्यामुळे याला पाण्याची गरज वगैरे पडत नाही. खोबरं असल्यामुळे. आता इथे तवा तापवून घ्यायचा. आपण उत्तप्पम टाईप किंवा स्मॉल डोसा म्हणू शकता तुम्ही. इथे बनवणार आहोत रव्याचा. अशा पद्धतीने लावून घ्यायचं आणि थोडंसं तेल यामध्ये घालायचं आणि दोन्ही साईडनं छान भाजून घ्यायचं. 30 सेकंदामध्ये दोन्ही साईडनं छान भाजून घेतलं की अशा पद्धतीचं स्मॉल डोसा आपला तयार होतो. आणि इन्स्टंट डिनर हे पाहू शकता तुम्ही रेडी झालेला आहे. त्यासोबत चटणी पण बनवलेली आहे आपण. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.